नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गाईडमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी बालाजी तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की त्रिकोण कसे मोजायचे. त्रिकोण मोजण्याच्या भरपूर काही पद्धती आहेत. त्यापैकी मी तुम्हाला 2-3 मेथड इथे सांगणार आहे. तुम्ही भरपूर पुस्तकामध्ये पाहिलं असताल, भरपूर पुस्तकामध्ये वेगवेगळ्या पद्धती दिलेल्या आहेत. त्यातली आपण एक नवीन अशी पद्धत शिकूया. तर मग आपल्यासमोर येत आहे पहिला क्वेश्चन. आता इथे पहा, त्रिकोण मोजते वेळेस आपल्याला काय करायचं आहे, हा जो अँगल आहे, हा कोण आहे, इथे ए मानू आपण, इथे बी मानू आणि इथे सी मानू. ठीक आहे. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा ए मधून निघणाऱ्या सर्व रेषा मोजायच्या आहेत. तर किती निघाले, ही 1, 2, ही 3, ही 4, ही 5 आणि ही 6. म्हणजे ए मधून टोटल 6 रेषा निघालेल्या आहेत. तर 6 जेवढ्या निघाल्या ना त्याच्यापेक्षा 1 न कमी, म्हणजे 6 निघाल्या ना. तर आता आपण इथे 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 आणि अधिक 1 अशा प्रकारे लिहून घ्यायचं आणि यांची बेरीज करून घ्यायची. तर यांची आपल्याला बेरीज काय मिळणार आहे, हे पहा. हे किती झाली, 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15. म्हणजे आपला आन्सर काय आलं, 15. म्हणजे या फिगरमध्ये टोटल त्रिकोण किती आहेत, 15. ओके. आपण पुढचा क्वेश्चन पाहू, तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल. तर हा क्वेश्चन पहा. आपण पहिल्या क्वेश्चन म्हणजे जसं पाहिले त्याच प्रकारे करायचं आहे. याच्या अँगलमधून जेवढ्या काही रेषा निघत आहेत त्या रेषा आपल्याला मोजून घ्यायच्या आहेत. तर ते किती आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. टोटल रेषा किती मिळाल्या आहेत, 7. मग त्याच्यापेक्षा 1 न कमी. मग किती, 6 अधिक 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 आणि अधिक 1. ओके. तर या सर्वांची आपल्याला बेरीज करून घ्यायची आहे. तर हे 1, 2, 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21. म्हणजे आपल्याला उत्तर काय मिळालं, 21. म्हणजे या फिगरमध्ये टोटल त्रिकोण हे 21 आहेत, असं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर थोडीशी कॉम्प्लिकेटेड एक फिगर पाहू आपण आता. तर हा क्वेश्चन पहा, त्याच प्रकारे आहे पण थोडीशी चेंजेस आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर आता इथून पहा, पहिल्यांदा किती रेषा निघालेल्या आहेत, ही 1, 2, 3 आणि 4. तर जेवढ्या निघाल्या आहेत त्याच्यापेक्षा 1 न कमी. 4 म्हणजे 3, 2 आणि 1. ओके. तर या तिघांची बेरीज किती झाली, 6. आता काय करायचं, आपल्याला बेस मोजायचे. बेस म्हणजे आडव्या रेषा किती आहेत त्या मोजायच्या आहेत. 1, 2, 3. आपण पहिल्या फिगरमध्ये मोजल्या नव्हत्या कारण पहिल्या फिगरमध्ये 1च होती. ओके. तर आता 3 मिळालेले आहेत. तर ह्या आलेल्या उत्तराला 3 न गुणायचं. म्हणजे किती आलं, 18. म्हणजे या फिगरमध्ये 18 त्रिकोण आहेत. ओके. आणखी एक क्वेश्चन पाहू, म्हणजे चांगल्या प्रकारे समजून जाईल. तर आता हा क्वेश्चन पहा, सेम मेथड. ठीक आहे. हा अँगल धरायचा. इथून किती रेषा निघाल्या आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. 7 पेक्षा 1 न कमी. म्हणजे किती, 6 अधिक 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 आणि अधिक 1. यांची बेरीज करून घ्यायची. 3 आणि 3 6 आणि 4 10, 10 आणि 5 15 आणि 6 21. म्हणजे बेरीज किती आली, 21. त्यानंतर बेस किती असते मोजायचे, 1, 2 आणि 3. म्हणजे आडव्या रेषा किती आहेत ते मोजून घ्यायचे. 3 आलेले आहेत. ओके. तर ह्या 21ला 3 ने गुणायचं. मग किती आलं, 63. म्हणजे या फिगरमध्ये 63 त्रिकोणे आहेत. ओके. अशा प्रकारे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आणखी एक कॉम्प्लिकेटेड पाहू आता. अशा प्रकारे तुम्हाला समजलेले आहेत. थोडीशी चेंजेस दुसऱ्या फिगरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर आता हा क्वेश्चन पहा. या क्वेश्चनमध्ये थोडीशी चेंजेस आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, स्टार्टिंगला एका फिगरमधले म्हणजे या कोणामधून आलेल्या रेषा मोजून घ्यायच्या. ठीक आहे. 1, 2, 3, 4 आणि ही पण या कोणामधून आलेली आहे. म्हणजे किती झाल्या, 5 रेषा आल्यात. 5 रेषा आल्या म्हणजे त्याच्यापेक्षा 1 न कमी. 5 पेक्षा 4, 3, 2 आणि 1. या तिघांची बेरीज करून घ्यायची. किती आली,
10 आली. ओके. तर आता त्यानंतर दुसरी स्टेप काय ते पाहिजे. आता इथे एक अँगल आहे, इथून पण मोजावं लागतील आपल्याला. ओके. तर 1 2 3 4 आणि 5. तर सेम त्या प्रकारेच या अँगलमधून पण किती येतील, 10 येतील. अशाच प्रकारे 10. ओके. तर आता दोन्ही अँगलमधून 10 मिळालेले आहेत. मग या दोन्हीची बेरीज करायची. तर दोन्हीची बेरीज किती आली, 20 आली. पण हे आपलं फायनल आन्सर नाही आहे. का? कारण या दोन्हीसाठी एक लाईन ही कॉमन आहे. कुठली? ही लाईन ही कॉमन येत आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण 1 मायनस करणार आहोत. म्हणजे 20 मधून 1 मायनस करायचा म्हणजे किती आला, 19. म्हणजे या फिगरमध्ये 19 त्रिकोणे आहेत. अशा प्रकारे तुम्ही फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, मी भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारलं होतं, पण खूप जण त्याचं आन्सर देत नाहीत. कदाचित त्यांना व्हिडिओ समजत नाही आहे का आन्सर द्यावा वाटत नाही आहे, हे मला कळलेलं नाही आहे. तर तुम्ही क्वेश्चनचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे मला पण समजून जाईल की तुम्हाला हा व्हिडिओ समजत आहे म्हणून. हा क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. तर इथे पहा, तुमच्यासाठी हा क्वेश्चन ठेवलेला आहे. तर प्रत्येकानं प्लीज कमेंटमध्ये आन्सर द्या, म्हणजे मला लक्षात येऊन जाईल की माझी शिकवण्याची मेथड चांगली आहे की नाही ते, आणि मी काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो हे तुमच्या आन्सरवरून मला समजून जाते. ठीक आहे मित्रांनो. आणि प्लीज यार व्हिडिओला लाईक करत जाणार. तुमच्या एका लाईकमुळे ना खूप आनंद वाटतो मला. ठीक आहे. तर तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.